इथे तुमची माफी मागायला किंवा तुमच्याकडून माफी वधवून घ्यायला नाही आले. मन शांत झाल्यावर मनापासून बोलायला आले. माझ्यावर खूप दडपण आहे. घरच्यांचं, समीरचं आणि सगळ्यांना त्याची काळजी आहे. पण खरं सांगू, तुमच्या मनाची अवस्था सांभाळणं ही थोडं कठीण आहे. मिस्टर प्रधानांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. तुमची मनस्थिती अशी का झाली आहे मी समजू शकते. खरं सांगू का, आपण तिघेही ना आपापल्या दडपणाखाली आहोत आणि आपल्यालाच यातून बाहेर पडायचं आहे. या बाळाच्या आई फक्त तुम्हीच आहात. ते माझ्या पोटात आहे म्हणून तुम्ही मला कायम आनंदी राहायला सांगता की नाही? मग आज मी तुम्हाला सांगते, तुम्हीही कायम आनंदीच राहायचं. कारण माझा आनंद तुमच्या आनंदावर अवलंबून आहे. तुमचं मन जर स्वच्छ असेल, आनंदी असेल, तर मीही आनंदी राहीन. आणि मिस्टर प्रधानही. तुम्ही जर हसत राहिलात तर तुमचं बाळही तसंच होईल. बाळ झाल्यानंतर आयुष्यात कदाचित आपण पुन्हा कधी भेटणार पण नाही. मग ही वादावादी कशासाठी? असं वातावरण कशासाठी? आपण एकमेकींचा आधार आहोत. आधार बनूनच राहूया. मला आज तुमच्याकडून शब्द हवा. इथून पुढे मनात कोणतीही शंका आणायची नाही. फक्त बाळाचा आणि बाळाचाच विचार करायचा. इथून गेल्यानंतर बाळाचा चेहरा नाही आठवायचा. मी सोबत घेऊन जाणार आहे तुमचा निर्मळ आणि आनंद विचार.
एकदा माझ्यासाठी हसा प्लीज. प्लीज. मी बोलले मिसेस प्रधानांची. आणि आम्हा दोघींनाही एकमेकींशी बोलून बरं वाटलं. मला समीरच्या आई कायम सांगायच्या, नाती खूप नाजूक असतात. नात्यांमध्ये अविश्वासाची भावना आली की ती दुरावतात. आणि आपण कायम उलट करतो. या भावनेला दूर करण्यापेक्षा वाढवतो. मी ते पक्क लक्षात ठेवलं होतं. आणि आज प्रत्ययही आला. आम्ही आता ठरवलंय की एकमेकींना सांभाळून घेऊ. कोणाला त्रास होईल असं काही वागणार नाही. फक्त हे राहिलेले महिने पटापट निघून जावेत बस. पटापट आणि कुठल्याही टेन्शन शिवाय निघून जावेत. गुड नाईट. गुड नाईट.
ताराबाई आशूला जरा ज्यूस देऊन या ना. हाय बाई. आणि तुमच्यासाठी ही काफी. अहो पण तुमच्यासारखी मला जमायला लागलीये बघा ताई. आता 3 महिन्यानंतर तुम्ही चहा प्यायला लागणार ना हो. म्हणजे अहो 7वा नाही का लागला आशूला. 7, 8, 9. आता तुम्ही पण 3 महिन्याकरता चहा सोडला होता. आता तू सुरू करणार ना परत आशूसाठी. काय ना ताई या डोळ्यांची पण एक जाम गंमतच असते बघा ना. कोणाला काय तो कोणाला काय असं वाटत. अगो बाई अहो आशूला 7वा लागलं म्हणजे डोळे जेवण करायला हवं की. खरंच तुम्हीच आठवण करून दिलीत मला. आपण करूया ना आशूचं डोहाळ जेवण. किती छान. ताराबाई तुम्ही पटकन जाऊन आशूला ज्यूस देऊन या. तोपर्यंत मी मानना फोन करते. हा बाई. हॅलो मा, नमिता बोलतीये. थँक्यू. तुम्ही बसा मी चहा घेऊन. नाही तुम्ही प्लीज बसा. मला तुमच्याकडे 2 मिनिटं काम आहे. मी अजय गोगटे, अग्निदिव्य सिरियलचा प्रोड्युसर. पलाश पुरंदरेंना भेटायचं आहे ताबडतोब. ते घरात नाही आहेत. आपण? मी डॉक्टर मीरा, मिसेस पुरंदरे. काही काम होतं का आपलं? आय एम सॉरी डॉक्टर, पण पलाश पुरंदरेंनी आमच्या मागच्या पूर्ण महिन्यातल्या डेट्स डंप केल्या आहेत. याची कल्पना आहे आपल्याला. आणि ते लीड रोल करतायत आणि त्यातून हा आमचा डेली सोप आहे. हो मला कल्पना आहे. हो पण तुम्हाला ही कल्पना नसेल की त्यामुळे आमचं किती नुकसान होतं ते. आर्थिक नुकसान तर आहेच आहे, पण स्टोरीमध्ये सुद्धा आम्हाला बदल करावा लागतो. आणि हे असे दरवेळा हे चेंजेस आम्ही कसे करणार. नाही आणि काही प्रॉब्लेम होताच तर ते आम्हाला कळवायचं ना. सेटवर न येणं याला काही अर्थ आहे नाही. 1-2 दिवस समजू शकतो हो, पण सगळ्याच डेट्स आणि वरून फोन न घेणं ह्याला काय म्हणायचं. मेसेज पाठवला तर उत्तर नाही. त्यांची ती मॅनेजर आहे ती उडवाउडवीची उत्तर देते. पण या सगळ्यांचा परिणाम प्रोड्युसर बुडण्यात झाला तर पलाश पुरंदरला बुडण्यास फारसा वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे सगळं जे त्यांचं ग्लॅमर आहे ना ते 5 मिनिटात उतरून जाईल, कळणारही नाही.
हे टीमवर्क आहे. इथे कोणी मास दाखवायचा नसतो, एवढंही लक्षात घ्या. मी सॉरी मॅडम, यात आपला काही दोष नाही, पण माझ्या गळ्याशी आल्यामुळे मला आपल्याकडे येणं भाग पडलं. मी समजू शकते. म्हणजे कसं आहे की पलाशचे काही इश्यूज असतील तर मला कल्पना नाही, पण आज रात्री पलाश घरी आला की कितीही वाजले असले तरी तुमची फोनवर गाठ पडेल असं बघेन मी. आय प्रॉमिस. पण डॉक्टर, ते आमच्याही शूटला येत नाहीत आणि दुसऱ्यांच्याही शूटला जात नाहीत, मग जातात तरी कुठे ते? मला वाटतं मी दिलेलं प्रॉमिस पुरेसं आहे, नाही का? ठीक आहे, जबाबदारी तुमची आहे. येतो मी. हाय डार्लिंग. अरे अचानक कसा आलास तू? हो स्वीट. अचानक म्हणजे तुला भेटायला काही अपॉइंटमेंट घेऊन येऊ? उगीच गोड गोड बोलून मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, ती जुनी चर्चा. काहीतरी नवीन बोल. वेळ आलीच आहे मीराशी बोलण्याची. अगं ना, वाट कसली बघतीस? एक मिनिट. तू काय वेगळ्या पद्धतीने मला धमकी देतोयस का? धमकी नाही घे, समजावून सांगतो तुला. मीरा आणि मिहिरला मी कधीही सोडू शकत नाही, कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते किती महत्वाचे आहेत, किती मोलाचे आहेत ते कळून चुकलंय मला. मीरा आणि मिहिर मीन टू मी अ लॉट. अरे पण मग मी आणि हे बाळ? कसं आहे जान्हवी, लेट अस फेस द फॅक्ट. आपण काय एकमेकांवरच्या प्रेमामुळे जवळ नव्हतो आलो. तर मला सांग, एखादी सुंदर मुलगी एखाद्याच्या स्वतःहून गळ्यात हात टाकत असेल, जगातला कुठला मूर्ख माणूस आहे हे सगळं सोडून द्यायला? तू माझ्या गळ्यात हात टाकलास, तुझा वेगळा इंटरेस्ट होता. तुला असं वाटलं की हे सगळं केल्यामुळं तुला पैसा मिळेल, नाव मिळेल, फेम मिळेल. पण डोकं ठिकाणावर ठेवून लक्षात ठेव मी काय सांगतो ते. असं काही नसतं. देणारे आणि घेणारे एक खोटा खेळ खेळत असतात. इंडस्ट्री बदनाम होते. देणारे द्यायला उत्सुक असतात आणि घेणारे. असं वाटलं माझ्याबरोबर वावरताना हे सगळं मिळेल, पण त्याचा काही फायदा झाला नाही. म्हणून ही गलिच्छ संधी शोधलीस. त्याचाही उपयोग होत नाही, कारण मी मीरा आणि मीरला सोडणारच नाही. अरे पण ते तुला सोडतील. पुन्हा एक नवीन भ्रम. बस बस, टेक कर जान्हवी. चंद लम्हों के लिए सही, I did love you. अभी भी समझ जाओ. काय करू मी? कुणाशी बोलू? मा, पण बोलू काय? नक्की काय झालंय हे कळल्याशिवाय काय बोलणार माशी?
आणि मला ज्या भयंकर शंका येत आहेत त्या माझ्या मनानेच निर्माण केलेल्या असल्या तर? पण अशा बाबतीत आपलं मन कधीच धोका देत नाही. देवा, कुठल्या वळणावर उभं केलंयस मला? काय घडणार आहे पुढे? करू तरी काय मी? किटीशी बोलू का? नको. जिच्याशी मी इतक्या तुसडेपणाने वागले त्या किटी पुढे पदर पसरू? पण पदर पसरण्या एवढं कुठं काय झालंय की झालंय आणि मला माहित नाहीये?